कुठल्याही पुढच्या बातमीकडे वळूयात। वरळीमधल्या तरुणांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये आता प्रवेश सुरू आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। वरळीमध्ये तरुण राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आता मनसेमध्ये प्रवेश करतायत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मनसे ही कामाला लागलेली आहे। आढावा बैठकांचं सत्र जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून घेतल्या जात आहेत आणि महाराष्ट्राचा दौरा सुद्धा राज ठाकरे यांचा सुरू आहे आणि वरळीमधील तरुण हे आता राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये प्रवेश करतायत। ही थेट दृश्य आपण पाहताय। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांच्याच मतदारसंघामधले आता हे तरुण जे आहेत ते आता मनसेमध्ये प्रवेश करत असल्याचं दृश्य जे आहे ते समोर आलेलं आहे। वरळीमधील तरुण हे राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा जो दौरा केला, ज्या आढावा बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये तरुणांची संख्या ही फार मोठी आहे आणि आता वरळीमधले तरुणच राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये प्रवेश करतायत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की राज ठाकरेंनी मागच्या 2 आठवड्यापासून महाराष्ट्र दौरा केला होता। काल मुंबईची देखील बैठक पार पडली होती। त्यानंतर आज वरळीतील काही नागरिकांचा पक्षप्रवेश जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ या निवासस्थानी झालेला आहे। यामध्ये विशेष करून आपण जर पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुदकर यांचे खंदे समर्थक अमित मिटकर आणि हरीश जावळेकर जो आहे तो यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज मनसेमध्ये झालेला आहे। त्याचसोबतच वरळीमधील अनेक नागरिकांचा आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तो मनसेमध्ये झालेला आहे। राज ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की येत्या विधानसभेमध्ये मनसे जे आहे ते 225 पर्यंत जागा लढेल असं त्यांनी सांगितलं होतं। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।